तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू केलाय, कारण पण तसंच आहे. मागच्या वेळेला मेंगलोरला गेल्या ब्लॉग चालू केलेले मी, आणि आज पण योगायोगाने निघाली आहे नवीन शॉपच्या ओपनिंगला, आणि त्याचीच तयारी चालू आहे. काल 3-4 पोती भरून पार्सल पाठवलेत, आणि आज अजून चालूच आहे पॅकिंग. इकडं राहिलंय हे माझं सकाळ गबाळा, जे आम्हाला घेऊन जायचं आहे तिकडं. आणि आजपासून तुम्हाला मेंगलोरचे ब्लॉग्स आणि मिनी ब्लॉग्स बघायला मिळतील. आणि आता आम्ही पॅकिंग करते, सो तुम्ही ते बघा. बाकीचं मग पुढच्या ब्लॉगमध्ये बघतच राहा. आणि गाईज आम्ही निघालोय, पण का माहिती नाही मला येताना असं जावंसं वाटत नव्हतं, कारण नवीन शॉप झालंय, त्याचे कामं भरपूर आहेत, सगळं आहे. पण हे सुद्धा गरजेचं आहे करणं, सेकंड शॉपचं जे काय चालू आहे ते. आणि मम्मी पप्पा नाही आहेत सोबत त्यामुळं बस अशी झाली की दिदी अशी झाली की. आणि आता आमच्या दोघींची भांडणं चाललीत, विंडोच्या साईडला कोण बसणार म्हणून. थोडा वेळ मी भांडून प्लीज ना करून बसली. आणि गाईज मम्मीला आम्ही दलिया बनवून दे म्हणून सांगितलेलं, सो तिने दलिया बनवून दिलाय. आता मी टेस्ट करते. मग आम्ही 4:30-5 वाजता जेवण केल्यानंतर मस्तपैकी झोपे गेलो. स्लीपर असल्यामुळे झोप खूप छान आली होती. उठलो तर बस जेवायला थांबली होती, आणि आम्ही थांबलोय आता जेवायला. बाहेर मोस्टली तर गोष्टी चांगल्या मिळत नाही, त्यामुळे राईसच खाल्ला. मॉर्निंग क्युटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल, आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका नवीन आणि महत्त्वाच्या ब्लॉगमध्ये. सो मी सकाळी 7 वाजता अंघोळ करून रेडी आहे, आणि दीदी रांगोळी काढते. ते लोक उठले सकाळी 5-5:30ला. तर मी दाखवते काय काय तयारी सुरू आहे आणि कसं कसं चालू आहे सगळं. आज गुरुवार आहे. दीदीचा आणि ह्या दीदीचा, छोट्या कुठे गेली, हिचा आणि हिचा उपवास आहे. आणि नेहमीप्रमाणे हवऱ्यासारखं खिचडी पुरता उपवास माझा आहे. कोमल पाटील. Oh my god. What are you doing, bro? मस्त, एक नंबर. इकडं बघ, छान. सकाळी सुंदर अशी रांगोळी मी आमच्या दारामध्ये काढलेली आहे. इधर घेऊन जाता, इधर घेऊ. आणि इकडे मी काहीच काम न करता इधर आहे. आणि इकडं दीदीचं काय चालू आहे दीदी? ऑलराईट. दीदीची इकडे देवपूजा चालू होती, सगळ्यांचीच गडबड सुरू होती. जिजू आणि स्वराज मिळून पाणी मारत होते, आणि मी काय सगळ्यांना कॅप्चर करत होती. इकडं काय चाललंय? काय चाललंय? आणि आज नाश्ता बनतोय. आराध्या, काय झालं बाळा? स्वराज, तू दिसत्यास. बघा बसलेलं असते. आणि आपल्या डिझायनर आल्या होत्या, केरळवरून आल्या होत्या आपल्या डिझायनर आउटफिट्स घेऊन. सो आता त्या निघालेत. आणि मी रेडी आहे. बघ इकडे कशी दिसते मी? सांग, छान. खरं सांग, तारीफ कर की जरा. माझी मावशीला सांग. काय करू मी? सांग की मी कशी दिसते. सुंदर दिसते. मी सांगू मग तू बोलणार मी. राहून दे.
कोमल दिदीचा देखील मेकअप करून दिला आणि शीतल दिदीला कॉल केला, कारण आम्ही चौघी बहिणी आहोत. तिघी पण ओपनिंगला होतो, फक्त शीतल दिदी नव्हती. तिला पण याची खूप इच्छा होती, पण ठीक आहे. आणि आम्ही सर्वजण तिला खूप जास्त मिस करत होतो, कारण ती सगळ्यांची फेवरेट दिदी आहे. आणि काय ओपनिंग झाले, आता आम्ही खातोय वडा, चटणी, समोसा. कसं वाटलं शॉप, कपडे सगळं? खरं आवडलं ना? Congratulations. ओके, थँक्यू. Thank you. All the best. Congratulations. All the best. आणि गाईज आम्ही निघालोय आता. इथं एक टेम्पल आहे, तिथं आज म्हणजे शुक्रवारी जेवण असतं, सो तिकडं जेवायला. इकडच्या ज्या लेडीज आहेत ना, बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन आपल्या इकडच्या भरपूर जणी आहेत. सो त्यांनी फोर्स करून पाठवलं, जा परत नसतं, फक्त शुक्रवारीच भेटतं म्हणून. मग दिदी आणि मी निघालोय. मी ह्याच आउटफिटमध्ये निघाले, कारण देवाचे तर मला फोटोज काढायचे. आणि दिदीला साडीमध्ये कम्फर्टेबल नाही होत, तर तिनं पण काढलं. आणि आराध्याचा ऑलरेडी ड्रेस एवढा मोठा होता की तिला पहिलंच काढून ठेव म्हटलं. सो लेट्स गो. प्रत्येक शुक्रवारी असतं, गर्दी पण आहे आणि भरपूर गाड्या आहेत. पलीकडं बाहेर पण तिकडं खूप गाड्या आहेत. पाय भाजतात खूप, पण भरपूर गर्दी आहे. त्यानंतर खूप मोठ्या लाईनमध्ये थांबवून आणि ती गर्दी क्रॉस करून आम्हाला फायनली भेटला इकडचा प्रसाद, जो की खूप जास्त टेस्टी होता आणि मला खरंच खूप आवडला. नुसतं डोळं उठून कसं बघत्या बघ, व्हिडिओ टाकायचा म्हणला तरी टाकू वाटणार. त्यानंतर इकडे जेवण झाल्यानंतर त्याच ताटामध्ये खीर देतात, ज्याला ते लोक पायसम म्हणतात. आणि ती पायसम प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या गोष्टींपासून बनवलेली असते. आणि ते आपलं ताट आपण स्वतः धुवायचं असतं. मस्तपैकी आमचं खाऊन झालेलं आहे. खीर आणि भात आणि भाजी आणि जे काय होतं ते ताटात तुम्ही बघितलं असतं मला. लहान मुलांपासून आजोबा आजींपर्यंत प्रत्येक जण आपलं स्वतः खाल्लेलं ताट स्वतः वॉश करून ठेवतं. ही गोष्ट सुद्धा खूप जास्त आवडली मला. आणि माझी दिदी इरिटेट झाली आहे मला, कारण मी इतके फोटोज इतके व्हिडिओज काढलेत आणि खूप भारी वाटते मला. मंदिर बघा तुम्ही, पण आम्ही एकाच ठिकाणी फोटो. गाय सगळे जण झोपलेत, A to Z. आराध्या, स्वराज, दीदी, कोमल दीदी, सगळेजण. मी एकटीच जागे. ते पण काय करते माहिती आहे, आता जे ओपनिंग झालं त्याचे जे व्हिडिओज वगैरे काढलेत ते एडिट करते. मेहनत मेरे नसीब में लिखी आहे. सगळेजण झोपलेत. मी पण तशी मी सकाळी जास्त लवकर नव्हती उठली, पण लवकर उठली होती. आता थोडा वेळ करते एडिटिंग, त्यानंतर काय सगळे उठतील, मग मी काय झोपूच नाही शकणार. तरी मम्मी पप्पाचा आत्ता कॉल आला होता, त्यांनी सांगितलं झोप तू पण त्यांच्यासोबत, नाही तर तू आत्ता काम करत बसणार, परत ते लोक उठणार, तू पण नाही झोपणार. पण तरीही मी करत बसले, कारण टाईमचं मला माहिती आहे ना, नंतर मी उठली तर मला कंटाळा येणार, करू नाही वाटणार झोपेतून उठल्यावर. सो मी आत्ताच करते. तुम्ही इंस्टाला बघा मी एडिट केलेले व्हिडिओज. ओके, आता मी करते एडिटिंग. एक केलं ऑलरेडी, आता दुसरा करणार आहे. व्हिडिओ नाही करायचा. ढिरी बघा ढिरी. मग आम्ही सगळेजण रेडी होऊन संध्याकाळी निघालो होतो फिरायला आणि काहीतरी खायला बाहेर. आणि हे बघा आमचं बारकं कार्टून, एक नंबरचं ड्रामेबाज आहे. आणि इकडे गल्ली बोळात प्रत्येक ठिकाणी जिकडे बघेल तिकडं मंदिर आहे. जाता जाता प्रत्येक मंदिराच्या पाया पडले. लास्ट टाइम मी आली होती तेव्हा माझी दीदी आजारी होती, ती माझ्यासोबत सगळीकडे फिरू शकत नव्हती. मग मी इकडचीच नवीन एक फ्रेंड बनवली होती, शीतल दीदी, तुम्हाला माहितीच असतील. त्या यावेळी गावी गेलेत, सो त्या नाहीयेत. मग दीदी बोलली आहे तोपर्यंत मी तुम्हाला सगळीकडे फिरवते, कारण लास्ट टाइम तुला कुठे घेऊन गेली नव्हती. आणि मग आम्ही पाणीपुरी घ्यायला गेलो. पहिले ठिकाणी तर बंद होते, मग दुसऱ्या ठिकाणी एकीकडे आम्हाला भेटली. आणि दीदी तशीच साडी चेंज करून त्या ड्रेसवर आली, कुंकू वगैरे सगळं तसंच लावलंय. आम्ही एवढं हसलो तिला, एवढं तिला चिडवलं. त्यानंतर मस्तपैकी पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही खूप सारे आईस्क्रीम्स घेतले वेगवेगळ्या फ्लेवरचे, जे की खूप जास्त टेस्टी होते. आणि हे वाला एकतर जांभळासारखं होतं त्याचं फ्लेवर, आणि टेस्ट सुद्धा खूपच छान होती.
त्यानंतर स्वराज गेला जिजूंसोबत गाडीवरून घरी आणि आम्ही सगळ्याजणी मस्त गप्पा मारत चालत आईस्क्रीम खात घरी गेलो. आराध्या अगं ब्लॉग मध्ये घेतात तुला, इकडे बघ ना. अगं बघ किती मार्क पडले ते का तुला. आणि इकडच्या साईडला येणार फोन. आणि आम्ही निघालोय आता घरी. मस्तपैकी खाल्लं, पेटपूजा केली, पाणीपुरी खाल्ली आणि बरंच काही खाल्लं. मी नाही सांगणार ब्लॉग मध्ये काय काय खाल्लं. पण त्याच्यातलं वयात सगळं गळून जाते. वयात म्हणजे फणस लागले झाडाला. हो आंब्यासारखं नाही की अहो. तिथंच आहे तिला पण तिथं किती बस भरलंय. किती भरलंय किंवा काढून पण टाकत असेल कारण 4-5 हे भास्कराचं बोलायचं किती बोलताय थांबा. सो हा व्लॉग एवढाच असेल की पुढं काय असेल आय डोंट नो. तरी पण मी आत्ता सेंड करून ठेवते. असं तेवढंच भेटलो करत नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.